आज राष्ट्रवादीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतात। या मंदिराची सुरुवात ही माझे वडील राजाराम बापू यांच्या शेवटच्या काळात त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर त्यांचं निधन झालं। नंतर इथल्या सर्वांनी मिळून ही मंदिराची स्थापना केली। प्राणप्रतिष्ठा या मंदिरात 1984 सालापासून केलेली आहे आणि इथं दरवर्षी रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। ज्या पद्धतीनं श्रीराम मंदिराच्या उभारणीचा सोहळा सुरू आहे, महिनाभर हा कार्यक्रम चालू आहे, नंतर 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे। कसं बघता या सोहळ्याकडे? किती मोठा उत्सव? राम हा सर्वांचा आहे आणि सर्व ज्यांची रामावर श्रद्धा असते आहे ते सर्व भाविक त्या कार्यक्रमाकडे बघताना रामाचं अयोध्येत मंदिर निर्माण होतं आहे आणि त्या ठिकाणी राममूर्तीमध्ये प्रतिष्ठापना होते, राममूर्तीची प्रतिष्ठापना होते। याच्याने सर्वांनाच आनंद असणं स्वाभाविक आहे। पण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेकडून थोडासा सुरुवातीपासूनच वाद आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? ठीक आहे, हे कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो, पण मूळ देव राम आहे। रामासाठी हे सर्व काही होतं आहे आणि त्यामुळं त्या बाबतीत मतमतांतरं असू शकतात, पण अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना होते हे आपल्याला त्याचा आनंद समाधान हे आहेच सर्वांना। आता तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तर तो त्याचा वेगळा विचार होऊ शकतो। ज्या पद्धतीनं सत्ताधारी हा सगळा राम मंदिराचा कार्यक्रम विचार करतात असा देखील तो कितपत योग्य आहे? एका पक्षानं अशा पद्धतीनं की राम मंदिर सगळ्यांचं आहे? हे मंदिर न्यासाने उभं केलेलं आहे। जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत। या भागातले अनेकांनी देणग्या दिलेल्या असतील, त्या सर्वांनी मिळून त्या न्यासाला जी देणगी दिली त्यातून ते मंदिर उभं राहतं आहे आणि त्यामुळं कोणा एकाचं त्याच्यावर मालकी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि ते मंदिर अयोध्येत शेकडो वर्ष पुढं राहणार आहे। त्यामुळं मला वाटत नाही की याला फार महत्त्व आहे की कोण त्या ठिकाणी काय करते। मंदिर उभारलं जातं आहे याला जास्त महत्त्व आहे। इथे येणारा जो भाविक आज येतो तो रामाच्या श्रद्धेनं इथे येतो। तसं अयोध्यात देखील एक पिल्ग्रिमेज सेंटर भविष्यकाळात होणार आहे। पण दर्शनाला रामाच्या दर्शनाला आत्ता जाणार नाही, कारण तिथं आता फार गर्दी असेल आणि माझं पूर्वीपासून असं मत आहे की जेव्हा देव एकटा असतो, कमी गर्दी असते, त्याचे विजिटर्स कमी असतात, त्यांना तिथं गर्दी कमी असते, त्यावेळी जाऊन देवाचं दर्शन हे शांतपणे घेतलं तर ते अधिक चांगलं होतं। त्यामुळे मी कधीतरी नक्की जाईन अयोध्येला। मंदिरही बघण्याची इच्छा असणारच, पण दर्शनालाही मी योग्य वेळी आवश्यक त्यावेळी ज्यावेळी गर्दी कमी होईल त्यावेळी जाईन। राम मंदिराच्या उभारल्यानंतर लोकसभेचं निवडणुकीचं टायमिंग साधलं जातं आहे असं राजकीय प्रवाद आहे, पण हा देशातला जो भाविक आहे तो रामासाठी एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळं राम मंदिराची पूजा झाल्यानंतर जे ते आपल्या आपल्या कामाला लागतील, त्यामुळं त्याला राजकीय फायदा कुणाला होईल असं मला वाटत नाही। जरी कुणाची इच्छा असली तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही, कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहेच। राजकीय थोडं अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना फिरण्यासाठी भेटवस्तू देण्यामध्ये गाड्या दिल्या जातात, कसं बघताय? आता आपला विचार, आपण केलेलं काम, आपण केलेली कृती, राजकीय आपण घेतलेली भूमिका लोकांपर्यंत पटवून सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल तर ती त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली असेल। शिरसाटांनी काही थेट प्रश्नाची उपस्थित केली, तुमची भूमिका संदिग्ध आहे?
आता त्याचा खुलासा त्यांनाच विचारा ना, मला कशाला विचार. मी आपला गरीब माणूस इथं निवांत रामाची पूजा करतोय आणि मला का प्रश्न विचारतात. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारा. काही त्यांचं मत असं होतं की त्यांचं काही मत असेल तर त्यांनाच विचारा ना. मी अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीवर मला का विचारताय. तुम्ही शरीराने इकडं आहात, मनानं तिकडं आहात, अजितदादांसोबत असं देखील असं लोक म्हणत असतात वेगवेगळ्या ह्याच्यात. त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडं पण आहेत. ते असं चालूच असतं. माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती विधानं आहेत. उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा. मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल. नाही, पूर्वी कसं होतं, अजित पवार यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातो की भाजपमध्ये जाणार पाहिजे. आता ते भाजपसोबत गेलेले आहेत. आता तुमच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात असेल, देशात असेल, एक संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांच्याकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. कशासाठी, कसं बघता येईल? याचं मी माझं काम करतोय, माझी भूमिका आहे आणि माझं काम चालूच आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल तर अशी वावड्या उठणं स्वाभाविक आहे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, सगळे आता भाजप सोबत आहेत, तरीसुद्धा जयंत पाटील विरोधकांना जड जातात असं वाटतंय का? असं मीच कसं म्हणू शकतो. ते लोकांनी असेच करायचं. मी म्हणणं, मला म्हणायचं मी जड जातोय म्हणजे लोक हसायला लागतील. तसं मी म्हणणार नाही कधी. हे प्रत्येक जणाची वेगळी भूमिका असते, वेगळी ताकद असते. समाजात वजन प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळे कोण कोणाला जड हे जनताच लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठरवेल. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उभं राहत आहे, पण भाजप आम्हीच उभा करायला लावलो आहे, आम्हीच सगळं करायला लावलो आहे. निमंत्रण देण्यावर सुद्धा त्यांनी ताबा मिळवला आहे, हातात घेतलेलं आहे सगळं. आणि एकंदरीत पाहिलं तर आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहे आणि 1 महिना हे कॅम्पेन संपूर्ण चालणार आहे. खरं रामनवमीच्या दिवशी, ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो, त्या दिवशी जर त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळं कदाचित हे आधी घेतलेलं दिसतंय. त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता आहे, मी नाकारत नाही. पण ही न्यासाची जबाबदारी आहे आणि राम मंदिराचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे. तर न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आहे. आता ज्यामुळं ते करतायत त्यात आपण सहभागी व्हायला, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही. राम मंदिराची उभारणी, रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, याच्यात सगळ्या रामभक्तांचा आनंद आहे. आणि उत्तर भारतामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर भारतामध्ये मी बघितलं आहे की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे. याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडलेत असा गैरसमज आणि आभास निर्माण जरी झाला तरी मला वाटत नाही की त्यात फार तथ्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 वर्ष झालं अजून लागू होत नाही आहेत. आता अशी एक चर्चा आहे संपूर्ण राज्यात, देशात, की भाजपचं बऱ्यापैकी राज्यावर वर्चस्व आहे. आता 2024चे लोकसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक असणार आहे. याच्यानंतर कदाचित मोदी आणि शहा यांचं सरकार आलं देशात तर निवडणुकासुद्धा होणार नाहीत, म्हणजे इतकी हुकुमशाही देशात होईल. कसं वाटतं तुम्ही? नाही, आता याच्याविषयी अनेकांनी अनेक भाकीतं केलेली आहेत. यात अतिशय टोकाची भूमिका होईल, 400च्या वर खासदार निवडून आणू अशी शक्यता व्यक्त करणं सत्तारूढ पक्ष आज करतोय. त्यामुळे एवढे खासदारांची संख्या का लागते तर त्याच्याविषयी देखील विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता शेवटी प्रचार करण्याची ही तंत्र असतं, लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न लोक करत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.